The Income Tax Department is now using AI to track your digital spending, your credit card bills, online shopping history, luxury purchases, UPI payments, high-value flights, hotels and more. या व्हिडिओत पाहिलं आता तुमच्या ऑनलाईन शॉपिंगवर आयकर विभागाची नजर असणार आहे. होय, असाच दावा या व्हिडिओतून करण्यात आलाय. तुमच्या ऑनलाईन शॉपिंगवर आयटीची नजर. अधिकचा खर्च करणाऱ्यांवर कारवाई होणार. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? आता तुम्ही करत असलेल्या ऑनलाईन शॉपिंगवरही आयकर विभागाची नजर राहणार आहे असा दावा करण्यात आलाय. याच दाव्यामुळे एकच खळबळ उडाली. घराघरात ऑनलाईन शॉपिंग केली जाते. जे आवडेल तर लगेच घर बसल्या मागवलं जातं. अगदी काही मिनिटात घर बसल्या मिळतं. त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. किती शॉपिंग केल्यानं कारवाई होते, आयकर विभागाचे नियम आहेत का, हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. सध्या बरेच लोक ऑनलाईन शॉपिंग करतात. किराणाही आता लोक घर बसल्या मागवतात. त्यामुळे याबद्दल अधिक माहिती जाणून घेणं गरजेचं आहे. याची खरी माहिती काय आहे हे सांगण्यासाठी आमच्या टीमनं पडताळणी सुरू केली. याबाबत अधिक माहिती आयकर विभागाकडून मिळू शकते. त्यासाठी आमच्या टीमनं काही अधिकाऱ्यांशी संवाद साधला. खरंच आयकर विभाग ऑनलाईन शॉपिंगवर लक्ष ठेवतो का हे जाणून घेतलं. त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलंय ते पहा. आयकर विभाग ऑनलाईन शॉपिंगवर लक्ष ठेवत नाही. डिजिटल पेमेंट आणि ॲप व्यवहाराचा मागोवा घेत नाही. वैयक्तिक देखरेखीसाठी आयकरकडे यंत्रणा नाही. व्हायरल मेसेज दिशाभूल करणारा आहे. बँका, निबंधक आणि इतर नियुक्त संस्था नियमित प्रक्रियेचा भाग म्हणून काही मोठ्या व्यवहारांबद्दल मर्यादित माहितीच शेअर करतात. सर्वच ऑनलाईन शॉपिंगवर आयकर विभाग लक्ष ठेवत नाही. कारण आता बरेच लोक ऑनलाईन शॉपिंग करत असल्यानं दिशाभूल करणारा दावा करण्यात आला. मात्र आमच्या पडताळणीत तुमच्या ऑनलाईन शॉपिंगवर आयटीची नजर असते हा दावा असत्य ठरला आहे. ब्युरो रिपोर्ट, सांपी.